मध्य रेल्वे ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत रेल्वे संरक्षण दलाने आपत्कालीन परिस्थितीत गर्भवती महिलांना प्रसूती दरम्यान शक्य ती सर्व मदत करत आहे। यामध्ये मार्गात स्थानकांवर वैद्यकीय सुविधा, महिलेला जवळच्या रुग्णालयात नेणे, नातेवाईकांना माहिती देणे आदींचा समावेश आहे। नुकत्याच घडलेल्या एका घटनेत रेल्वे संरक्षण दलाने 12 डिसेंबर 2024 रोजी चाळीसगाव स्टेशनवर एका महिलेला प्रसूतीसाठी मदत केली। 12 डिसेंबर रोजी चाळीसगाव येथील उपस्टेशन व्यवस्थापक यांना इगतपुरी भुसावळ मेमूमध्ये प्रसूती वेदना होत असल्याची माहिती मिळाली। महिला उपनिरीक्षक आसकह आरपीएफच्या पथकाने प्रवाशांच्या मदतीने सावधपणे महिलेला चाळीसगाव येथे उतरवले। ट्रेनमध्ये प्रवास करणारे डॉक्टरही मदतीला आले आणि महिलेने स्टेशनवरच एका मुलीला जन्म दिला। आई व बाळाला पुढील उपचारासाठी चाळीसगाव सिव्हिल हॉस्पिटल ट्रॉमा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले। आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याचे सांगण्यात येत आहे। जानेवारी ते नोव्हेंबर 2024 या कालावधीत मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाच्या पथकाने ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत अशा 15 आपत्कालीन परिस्थितीत गाडीतील महिला प्रवाशांची सुटका केली, ज्यात भुसावळ विभागातील 8, मुंबई विभागातील 3, पुणे विभागातील 3 आणि नागपूर विभागातील 1चा समावेश आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।